भारताचे जे सरन्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचं माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये त्याचे जे काही म्हणजे त्याचं लाईव्ह प्रोसिडिंग जे सुरू होतं आणि ते जे काही लाईव्ह प्रोसिडिंग नंतर माध्यमांमध्ये म्हणजे डिजिटल माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये याच्यावरती ते प्रसारित झालं आणि त्याचा जो म्हणजे त्यांनी ते वक्तव्य करताना जे पूर्ण वक्तव्य होतं तसं न येता त्यातला काही पार्ट हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि अशाच पद्धतीने सोशल मीडियावरती होतो. कारण पूर्ण व्हिडिओ कधीच दाखवला जात नाही. तो अर्धवट स्वरूपातच येतो. आणि मग नंतर त्यामध्ये त्यांनी भारतातील तरुणांना उद्देशून कॉकरोच म्हटलं असं ते सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं, की असं भारतातील सगळ्याच तरुणांना उद्देशून कॉकरोच किंवा झुरळ असं काही म्हणलेलं नव्हतं. तर जे बनावट डिग्र्या किंवा खोट्या डिग्र्या घेतात आणि त्यानंतर मग जे सिस्टीम विरुद्ध वेगवेगळे आरोप करतात सिस्टीमवरती त्यांच्या दृष्टीने ते जे बोलले होते. ह्यातला जो सर्वात मोठा कळीचा शब्द होता तो कॉकरोच हा शब्द त्यांनी वापरायला हवा होता की नव्हता तर ते माझं म्हणणं आहे की तसा शब्द पण त्यांनी नव्हता वापरायला पाहिजे. म्हणजे जे काही झालं माध्यमांनी जे काही केलं त्या पलीकडे जाऊन जरी आपण विचार केला तर तो शब्द नव्हता वापरायला पाहिजे. पण लाईव्ह प्रोसिडिंग मध्ये एखादा शब्द त्यांच्याकडनं झाला याचा अर्थ ते वक्तव्य लगेच त्याच पद्धतीने न्यायमूर्तींचं आहे असं लगेच त्याच्यात काढणं आणि त्याच्यावरनं ते व्हिडिओ व्हायरल जाणं. पण जे काय व्हायचं ते होऊन गेलो आणि ते झाल्यानंतर तो कॉकरोच हा शब्दच तेवढा पकडून त्याचा वापर करून ही कॉकरोच जनता पार्टी 16 मे रोजी स्थापन झाली. आता ही स्थापन झाली म्हणजे कसं आहे की हे सगळं डिजिटल फ्रेंडली आहे. त्यामुळे सगळं ऑनलाईनच आहे. म्हणजे ही Instagram वरती किंवा X वरती ह्याचे हँडल सुरू झाले आणि अभिजित दिपके हा जो महाराष्ट्रातील युवक आहे, जो सध्या बोस्टनमध्ये आहे आणि तिचं काही पब्लिक रिलेशन मध्ये तो डिग्री घेतोय. त्याची डिग्री पण मिळाली असं लेटेस्ट माहिती आहे की त्याला तो पासही झाला त्यामध्ये. मला कन्फर्म माहित नाही पण असं दिसतंय माध्यमांमध्ये. तर ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये तो कॉकरोच हा शब्द वापरून आणि भारतातील भारतीय प्रशासनातील किंवा कारभारातील अव्यवस्था जी अभिजित तिपके यांनी काही नव्या पद्धतीने सांगितलेली नाही. ती प्रत्येक भारतीयाला माहिती आहे की अव्यवस्था आहे, भ्रष्टाचार आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी फक्त तो मुद्दा पकडला आणि त्याला सरन्यायाधीशांनी केलेलं वक्तव्य त्यातला तो शब्द कॉकरोच याची जोड दिली आणि त्यांनी ती म्हणजे सोशल मीडियावरती एक चळवळ सुरू केली. तुम्ही तरुणांना किंवा जेन असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यांना जर तुम्ही झुरळ म्हणत असाल तर मग आम्ही पण आम्हाला झुरळ म्हणून घेतो म्हणजे आणि मग आम्ही आता सिस्टीमला प्रश्न विचारतो. तशी त्यांनी आता ते प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे आणि मग तिथनं या सगळ्याची सुरुवात झाली.